नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळी सकाळी मी आणि शिवतेर आलो होतो आमच्या येथील काळूबाई मातेच्या दर्शनासाठी. तर या काळूबाई मातेच्या मंदिराला आता रंगकाम देण्याचे काम सुरू आहे. हे काम यामुळे चालू आहे कारण आता लवकरच म्हणजेच 13-14 तारखेला म्हणजेच पौष पौर्णिमे दिवशी आमच्या मांडरगावची आणि काळूबाई मातेची यात्रा भरणार आहे. याच यात्रेसाठी अशा प्रकारे मंदिराला वेगवेगळ्या रंगांनी नटवले जात आहे. तसेच या बसायच्या कट्ट्याचे काम सुद्धा आता पुन्हा नव्याने सुरू झाले आहे, कारण बहुतेक लोक आता याच कट्ट्यावर बसून या संपूर्ण यात्रेचा आनंद घेणार आहेत. घरी आल्यावर शिवतेजने मला त्याच्या गाडीची मेगा रॅम जम दाखवली. तुम्ही सुद्धा पहा. ही गाडी खूप वेगाने आपल्या कॅमेरापासून सुद्धा निघून गेली. यानंतर मी आलो आमच्या गावातील घरामध्ये, जेथे आम्ही आता झाड लोट करत आहे. कारण आता यात्रा येणार आहे, त्यामुळे सर्वच लोक आपल्या घरातील साफसफाईची सुरुवात करत आहेत. तसेच आम्हीही आता आमच्या गावातील घराची सुद्धा स्वच्छता करत आहोत. दरवर्षीच यात्रेच्या आधी आम्ही अशा प्रकारे या घराला संपूर्ण प्रकारे मातीच्या पाण्याने अशा प्रकारे सारवून घेत असतो. तसेच यावर्षी सुद्धा घेत आहोत. सर्व भिंतींना योग्य प्रकारे सारवल्यानंतर पहा आता या भिंती किती उजळू लागल्या आहेत. जसे आपण सिमेंटच्या भिंतींना रंगकाम करतो, तसेच या मातीच्या भिंतींना अशा प्रकारे सारवल्याने या भिंती जास्तीत जास्त काळ टिकतात सुद्धा आणि यांचे सौंदर्य अजूनही वाढते. तसेच या घराची खालील जमीन, ज्याला आपण भुईसुद्धा म्हणतो, त्यालाही अशा प्रकारे शेणाने आम्ही पूर्ण प्रकारे सारून घेतले होते. यानंतर दर रविवारप्रमाणे या रविवारीही आम्ही अशा प्रकारे आमच्या क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळायला आलो होतो. यानंतर मी आलो आमच्या म्हशींना माळावरून खाली घेण्यासाठी. नमस्कार चंद्राबाई. या आमच्या लहान चंद्रेला तिचा व्हिडिओ काढलेला अजिबातच आवडत नाही, परंतु तिच्या आईची परमिशन घेतली आणि मी लगेचच व्हिडिओ काढला. Kiri Remix. Supersonic, polyphonic. आणि शेवटी पुन्हा एकदा घेऊन आलो मी या म्हशींना ओढ्यावर पाणी पिण्यासाठी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.